मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीमध्ये अनेक मराठा आंदोलक रोज सहभागी होत आहेत। दिंडीमध्ये एक दिव्यांग बांधव स्वतः दुचाकी गाडी घेऊन सहभागी झाले। या व्यक्तीचं मनोज जरांगे पाटलांनी पायी न जाता आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीचा चौथा दिवस आहे। खरं तर आपण पहिले 3 दिवस बघतोय की ठिकठिकाणाहून लोक जे आहेत ते त्यांच्या पायी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत, मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र आज या चौथ्या दिवशी आपण पाहू शकतो की एक बंधू आहेत जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत आणि तरी सुद्धा ते त्यांची 2 व्हीलर गाडी घेऊन या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, बघूया त्यांचं म्हणणं काय। दादा, तुम्ही स्वतः दिव्यांग असून सुद्धा गाडी घेऊन येताय, काय भावना आहेत नेमक्या? काय आता आमचे पोरं खूप टिकलेले आहेत, तरी बी जास्त टक्केवारी पडून बी त्या आमच्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे नोकरीला याला लागतेच नाही, शिक्षणाला पैसे भेटत नाहीत। त्यामुळे आम्ही मुंबईला जाऊन सरकारकडून आरक्षण घेऊनच वापस येणार आहेत, नाही तर वापस येणारच नाहीत। मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीविषयी काय वाटतं? म्हणजे ते चालायला सुरुवात केली, त्यांनी 4 दिवस चालतायत, पण आपण बघतोय ते भाषणात म्हणतायत की माझी तब्येत आता साथ देत नाही, कमरेला पट्टा लावून चालावं लागतंय त्यांना आता। तर मनोज जरांगे पाटलाला आमची सकल मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे की आता तुम्ही चालू गेलू नका, तुमच्या संग कोटीनं समाज आहे। आता तुम्ही काय करा, फक्त समाजाच्या याच्यावर तोडा, समाज तुम्हाला भरपूर साथ देणार आहे आणि सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही। कॅमेरा पर्सन ललित सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, पुणे।